इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न स्वाध्याय प्रश्न पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. 1. भारतात महिलांच्या समस्याकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा डॅश दृष्टिकोन आहे. पर्याय कल्याणकारी, विकासात्मक, सक्षमीकरण, शैक्षणिक. उत्तर कल्याणकारी. 2. 1972 साली संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद डॅश येथे झाली. पर्याय रिओ दे जेनेरिओ, पॅरिस, स्टॉकहोम, न्यूयॉर्क. उत्तर स्टॉकहोम. ब. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्यामध्ये जोड्या आहेत. 1. 1960चे दशक महिलांच्या समस्याकडे पाहण्याचा कल्याणकारी दृष्टिकोन. 2. 1970चे दशक महिलांच्या समस्याकडे पाहण्याचा विकासात्मक दृष्टिकोन. 3. 1990चे दशक महिलांच्या समस्याकडे पाहण्याचा शैक्षणिक दृष्टिकोन. त्यातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3. 1990चे दशक महिलांच्या समस्याकडे पाहण्याचा सक्षमीकरण दृष्टिकोन हे योग्य होईल. दुसरी आहे 1. अन्न पाणी इत्यादींचा अभाव, गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन. 2. गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर, गरिबीचा अपारंपरिक दृष्टिकोन. 3. गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकावर भर, भांडवलशाहीचा पारंपरिक दृष्टिकोन. तर याचं उत्तर असेल, तिसरं चूक असेल, या जागी असेल गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकावर भर, गरिबीचा अपारंपरिक दृष्टिकोन. क गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 1. महिला सक्षमीकरणाचे राष्ट्रीय धोरण, घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा, मुस्लिम महिला कायदा, लैंगिक छळ कायदा. त्याचं उत्तर आहे महिला सक्षमीकरणाचे राष्ट्रीय धोरण, कारण बाकी सर्व कायदे आहेत. 2. हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, पाण्याची कमतरता, जंगलतोड. तर याचं उत्तर आहे कचरा व्यवस्थापन. प्रश्न दुसरा, खालील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा. 1. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. उत्तर चूक, कारण नियोजन आयोगाची स्थापना देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी करण्यात आली होती, केवळ कृषी विकासासाठी नाही. 2. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. उत्तर बरोबर, कारण राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिलांचे हक्क व हितसंबंध संरक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यावर उपाय शोधण्यासाठी करण्यात आली आहे. प्रश्न तिसरा, सहसंबंध स्पष्ट करा. 1. महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास. उत्तर महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निर्णय प्रक्रियेत समान संधी मिळणे होय. जेव्हा महिला सशक्त होतात तेव्हा त्या कुटुंब व समाजाच्या विकासात सक्रिय सहभाग घेतात. त्यामुळे आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक प्रगती सुधारते. यामुळे संसाधनांचा योग्य वापर होऊन शाश्वत विकास साध्य होतो. त्यामुळे महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास यांचा घनिष्ठ संबंध आहे. 2. गरिबी आणि विकास. उत्तर गरिबी म्हणजे अन्न, पाणी, निवारा, शिक्षण व आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांची कमतरता होय. गरिबीमुळे लोकांना शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळत नाहीत, त्यामुळे त्यांचा विकास खुंटतो. दुसरीकडे विकास झाल्यास उद्योगधंदे वाढतात, रोजगार निर्माण होतो आणि उत्पन्न वाढते, ज्यामुळे गरिबी कमी होते. परंतु जर विकास असमान असेल तर काही लोकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचत नाही आणि गरिबी कायम राहते. त्यामुळे गरिबी कमी करण्यासाठी सर्वसमावेशक विकास आवश्यक आहे. त्यामुळे गरिबी आणि विकास एकमेकांशी जवळचा संबंध आहे. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दांत लिहा. 1. गरिबीचा अपारंपरिक व पर्यायी दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन मुख्यतः
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या आधारावर आधारित आहे. या दृष्टिकोनात व्यक्तीचे उत्पन्न किंवा उपभोग पातळी हा गरिबी मोजण्याचा प्रमुख निकष मानला जातो. त्यामुळे गरिबी रेषेखालील लोकांची संख्या ठरवली जाते. परंतु पर्यायी दृष्टिकोन अधिक व्यापक आहे. यात शिक्षण, आरोग्य, पोषण, स्वच्छता, पिण्याचे पाणी, निवास, सामाजिक सहभाग आणि जीवनाची गुणवत्ता यांचा विचार केला जातो. या दृष्टिकोनानुसार गरिबी ही केवळ आर्थिक समस्या नसून सामाजिक व मानवी विकासाशी संबंधित आहे. त्यामुळे गरिबी दूर करण्यासाठी सर्वांगीण उपाययोजना आवश्यक ठरतात. 2. भारताने 1960 पासून 21व्या शतकापर्यंत विकास साधण्यासाठी कोणते प्रयत्न केले? उत्तर: भारताने 1960 पासून विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या. हरित क्रांतीमुळे कृषी उत्पादनात मोठी वाढ झाली आणि अन्नधान्याची टंचाई कमी झाली. पंचवार्षिक योजनेद्वारे नियोजनबद्ध विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. औद्योगिकीकरणासाठी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारले गेले, ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या. 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक खुली व स्पर्धात्मक झाली. शिक्षण, आरोग्य, वाहतूक, दळणवळण आणि पायाभूत सुविधांवरही भर देण्यात आला. तसेच गरिबी निर्मूलनासाठी विविध सरकारी योजना राबवण्यात आल्या. या सर्व प्रयत्नांमुळे भारताने आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक क्षेत्रात प्रगती करून 21व्या शतकात एक उदयोन्मुख शक्ती म्हणून स्थान मिळवले. प्रश्न 5वा. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. भारतातील महिलांची स्थिती. मुद्दे आहेत: अ. आर्थिक असमानता. ब. तस्करी व शोषण. क. साक्षरतेचे प्रमाण. ड. राजकीय प्रतिनिधित्व. उत्तर: भारतामध्ये महिलांची स्थिती पूर्वीच्या तुलनेत काही प्रमाणात सुधारली असली तरी अजूनही अनेक सामाजिक, आर्थिक व राजकीय समस्या कायम आहेत. महिला सक्षमीकरणासाठी शासन व समाजस्तरावर विविध प्रयत्न होत असले तरी काही महत्त्वाच्या क्षेत्रात असमानता दिसून येते. त्यामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावी योजना आवश्यक आहेत. अ. आर्थिक असमानता. महिलांना अनेक ठिकाणी समान कामासाठी पुरुषापेक्षा कमी वेतन मिळते. रोजगाराच्या संधी मर्यादित असल्यामुळे त्यांचे आर्थिक स्वावलंबन कमी राहते. अनेक महिला अनौपचारिक क्षेत्रात काम करतात, जिथे त्यांना सामाजिक सुरक्षा मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनावर परिणाम होतो. ब. तस्करी व शोषण. महिलांची तस्करी व शोषण हा गंभीर सामाजिक प्रश्न आहे. गरीब व अशिक्षित महिलांना नोकरीच्या नावाखाली फसवून त्यांचे शारीरिक व मानसिक शोषण केले जाते. घरगुती हिंसाचार, लैंगिक अत्याचार यासारख्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात येते. क. साक्षरतेचे प्रमाण. महिलांचे साक्षरतेचे प्रमाण वाढत असले तरी पुरुषांच्या तुलनेत ते अजूनही कमी आहे. ग्रामीण व दुर्गम भागात मुलींना शिक्षणाच्या कमी संधी मिळतात. शिक्षणाच्या अभावामुळे महिलांना चांगल्या नोकऱ्या व संधी मिळत नाहीत, ज्याचा त्यांच्या विकासावर परिणाम होतो. ड. राजकीय प्रतिनिधित्व. महिलांचा राजकीय सहभाग वाढत असला तरी संसद, विधानमंडळे व इतर निर्णय प्रक्रियेत त्यांचे प्रमाण कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणामुळे महिलांचा सहभाग वाढला आहे, परंतु उच्च पातळीवर अजूनही त्यांचे प्रतिनिधित्व अपुरे आहे. निष्कर्ष: महिलांची स्थिती सुधारण्यासाठी शिक्षण, आर्थिक संधी, सुरक्षा आणि राजकीय सहभाग वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळेच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण साध्य होऊ शकते.